नमस्कार मित्रांनो, पर्टिक्युलर नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं एकदा स्वागत आहे। आज आपण करंट अफेअर विथ जीके या लेक्चरमध्ये संपूर्ण ऑगस्ट महिन्यामधील महत्त्वाच्या घडामोडी कव्हर करणार आहे। आणि आजपासून लक्षात असू द्या, आपण ऑगस्ट 2023 असं जे मंथ वाईज लेक्चर आहे ते कंप्लीट करत जाणार आहे। त्यानंतर आपण जुलै 2023 असं बॅक जाणार आहे जानेवारी 2023 पर्यंत। ओके, त्यानंतर सप्टेंबर महिना, त्यानंतर ऑक्टोबर महिना, असं आपण कंटिन्यू पुढे जाणार आहे। म्हणजेच आपण पूर्ण वर्षाच्या चालू घडामोडी आता कव्हर करणार आहे। चला तर मग पहिला प्रश्न बघूया। बघा, 1 ऑगस्टला मुस्लिम महिला हक्क दिवस असतो। यावरती पेपरमध्ये प्रश्न पण विचारण्यात आलेला होता। का बरं असतो बरं 1 ऑगस्टला मुस्लिम महिला हक्क दिवस? कारण 1 ऑगस्ट 2019 रोजी तिहेरी तलाक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता, म्हणून 1 ऑगस्ट हा मुस्लिम महिला हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर आणखी एक पॉईंट महत्त्वाचा आहे की मुलीचे लग्नाचे वय 18 वरून 21 वर्ष करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला होता। यासाठी कोणती कमिटी नेमली होती? जया जेटली ही समिती नेमण्यात आली होती। आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असू द्या, 25 नोव्हेंबरला महिला हिंसाचार निर्मूलन दिवस सुद्धा असतो। म्हणजेच आपण इथं जवळपास सर्व पॉईंट कव्हर केलेले आहे। तर दुसरा प्रश्न कोणता आहे बघा, की सुपर मून हा 1 ऑगस्ट 2023ला दिसून आलेला आहे। 1 ऑगस्ट 2023ला तर चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो, त्यामुळे तो मोठा दिसतो। या घटनेला आपण सुपर मून म्हणू शकतो। तर पृथ्वी आणि चंद्राचं जे डिस्टन्स आहे, अंतर आहे, ते आहे मित्रांनो 3,84,400 किलोमीटर। आता अलीकडेच आपण चंद्रयान 3 जे आहे जे पाठवलं होतं 14 जुलै 2023ला, ते 23 ऑगस्ट 2023ला चंद्रावर पोहोचलेले आहे। चंद्रयान 3 यशस्वी झालेला आहे। ठीक आहे, जिथे आपलं चंद्रयान 3 उतरलेलं होतं त्या शिवशक्ती पॉईंट हे नाव देण्यात आलेलं आहे। ते चंद्रयान 2 जिथे उतरलेलं होतं त्या पॉईंटला आपण तिरंगा पॉईंट हे नाव दिलेलं आहे। हे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे। चंद्राबद्दल आणखी महत्त्वाची माहिती लक्षात असू द्या, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह असून चंद्राचा 59% भाग आपल्याला पृथ्वीवरून दिसतो। 1 महिन्यात 2 जर पौर्णिमा आल्या तर त्याला ब्ल्यू मून म्हणायचं आहे। म्हणजे इथं कन्सेप्ट तुमच्या टोटल क्लिअर झालेला आहे। जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस कधी असतो? तर तो असतो 1 ऑगस्टला। मात्र कर्करोग दिवस विचारला, कॅन्सर डे, तर तो असतो 4 फेब्रुवारीला। क्लिअर ठेवा। त्यानंतर पुढचा प्रश्न दिलेला आहे, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? तर तो आहे हत्ती। तर आता याबद्दल आपण सर्व इन्फॉर्मेशन बघूया, कारण आपल्या चॅनलचा मेन हेतू आहे की करंट अफेअर सोबत आपल्याला जीके कव्हर करायचं आहे। यामध्ये बघा मित्रांनो, जागतिक वारसा प्राणी जो आहे आपला तो आहे हत्ती। आणि जागतिक वारसा प्राणी हा 2010 पासून आपला कोणता आहे? तर तो आहे हत्ती। तुम्हाला माहीत असेल, हत्ती संबंधित एक ऑपरेशन राबवण्यात आलेलं होतं, ऑपरेशन बी। ठीक आहे, हे पण तुम्ही एकदा चेक करा। त्यानंतर जागतिक हत्ती दिवस कधी असतो? बघा, ज्या दिवशी जागतिक युवा दिवस असतो त्याच दिवशी जागतिक हत्ती दिवस असतो। मात्र राष्ट्रीय युवक दिवस जर विचारला तर तो असतो 12 जानेवारीला। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे प्रोजेक्ट एलिफंट सध्या चर्चेमध्ये होता। प्रोजेक्ट एलिफंट 1992चा आहे आणि प्रोजेक्ट टायगर हा 1973चा आहे। टायगर डे कधी असतो मग? तर हा असतो 29 जुलैला। आणि लक्षात असू द्या, कॉक्रोडाईल कन्झर्वेशन प्रोडक्ट म्हणजे जो मगर प्रकल्प आहे तो 1975चा आहे। तर यावरती जोड्या लावणीमध्ये प्रश्न विचारले जातात। मगर प्रोजेक्ट विचारला तर 1975, टायगर प्रोजेक्ट विचारला तर 1973 आणि प्रोजेक्ट एलिफंट विचारला तर 1992। सो क्लिअर ठेवा। त्यानंतर मेरी माटी मेरा देश उपक्रम कधीचा होता? तर 15 ऑगस्ट 2023। या अमृत कलश यात्रा आणि अमृत वाटिका हे कार्यक्रम घेण्यात आलेले होते। दीर्घकाळ टिकणाऱ्या 75,000 वृक्षांचे काय करण्यात आले होते? वृक्षारोपण करण्यात आले होते। इथे 75,000 करा। त्यानंतर पुढं म्हणजे काय की 7 ऑगस्ट 1905 स्वदेशी चळवळ आपल्या भारतामध्ये सुरू करण्यात आली होती। तुम्हाला माहीत असेल, 16 ऑक्टोबर 1905ला बंगालची फाळणी करण्यात आली होती। हा दिवस शोक दिन म्हणून साजरा केला जातो। आणि लॉर्ड कर्झनने ही बंगालची फाळणी जरी केली असली, पण फाळणीची जी मूळ कल्पना होती ती विल्यम वार्ड याची होती। ठीक आहे, तर त्यामुळेच आपल्या इथे अगोदरच 7 ऑगस्ट 1905ला स्वदेशी चळवळ सुरू झाली होती। तर सध्याचे भारताचे कॅबिनेट सचिव कोण आहे? तर ते आहे राजीव गौबा। तिसऱ्यांदा त्यांच्या कार्यकाळात वाढ करण्यात आलेली आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाचा उल्लेख हा कलम 74 मध्ये देण्यात आलेला आहे, तर राज्य मंत्रिमंडळाचा उल्लेख हा कलम 163 मध्ये देण्यात आलेला आहे। 89ची गॅप इथे तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। आणि केंद्रीय मंत्र्याची नियुक्ती मग कधी? तर 75, कारण 74 नंतर 75 कलम येते। आणि मग राज्यमंत्र्यांची नियुक्ती कधी? तर 163 नंतर 164 येते। तर या पद्धतीनं तुम्हाला हे पाठ करायचं आहे। मित्रांनो, मंत्रिमंडळाच्या प्रकारामध्ये कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री यांचा समावेश होतो। आणि मंत्रिमंडळ हे लोकसभेच्या 15% असते,
केंद्रीय मंत्रिमंडळ, आणि लक्षात असू द्या की राज्य मंत्रिमंडळ जे असते ते विधानसभेच्या 15% असते. इथे संसद पण करायचं नाही, इथं फक्त लोकसभा करायचं आणि इथं राज्य विधिमंडळ नाही करायचं, इथं विधानसभा करायचं. ओके, नाहीतर ते चुकेल. म्हणून लोकसभेच्या 15% आणि विधानसभेच्या 15%. ठीक आहे, राज्यासाठी आलं तर विधानसभा, केंद्रासाठी आलं तर लोकसभा. मात्र दिल्लीची विधानसभा अशी आहे एक विधानसभा की जिथे मंत्रिमंडळ त्या राज्याच्या विधानसभेच्या फक्त 10% सदस्यांनी इतकं असते. त्यामुळे हा पॉईंट तुम्हाला इथे पाठ ठेवायचा आहे. ते मरण पावलेले आहे, त्यांना भारतात परत आणण्यासाठी एक पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. त्या पोर्टलचं नाव आहे ई केअर पोर्टल. ठीक आहे, तर ई केअरचा फुल फॉर्म बघा काय होतो की इथे दिलेला आहे ई क्लिअरन्स फॉर आफ्टर लाईफ रिमेन. त्यामुळे फुल फॉर्म तुम्हाला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. परराष्ट्र मंत्री कोण आहे भारताचे, तर ते आहे एस जयशंकर, आणि आरोग्य मंत्री आहे मनसुख मांडवीय. तर ह्या प्रश्नाशी संबंधित हे 2 मंत्री आहेत, त्यामुळे हे तुम्हाला पाठ ठेवायचे आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा 6 ऑगस्ट 1945ला हिरोशिमावर बॉम्ब हल्ला झाला होता, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि तिथून 3 दिवसांनी नागासाकीवर बॉम्ब हल्ला झाला होता. तर नागासाकीवर जो बॉम्ब टाकला त्या बॉम्बचं नाव होतं फॅटमॅन, आणि हिरोशिमावर जो बॉम्ब टाकलेला आहे, हिरोशिमावर जो बॉम्ब टाकला होता त्याचं नाव आहे लिटल बॉय, आणि नागासाकीवर जो अणुबॉम्ब टाकला होता त्याचं नाव होतं फॅटमॅन. ठीक आहे, हे दोन्ही बॉम्ब अमेरिकेने जपानवर टाकलेले होते मित्रांनो. आणि लक्षात असू द्या इथे हिरोशिमा इथे एक बैठक भरली होती G7ची बैठक. त्या G7च्या बैठकीला आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पण गेलेले होते. तेव्हा त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं काय केलं होतं, अनावरण केलेलं होतं. ठीक आहे, त्यामुळे मी हा पॉईंट इथे कव्हर केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जो पुतळा आहे हा कुठे उभारण्यात आला असा जर प्रश्न आला तर उत्तर लक्षात ठेवा तुम्ही मेक्सिको. ठीक आहे, इथे लिहून देतो तुम्हाला मेक्सिको. त्यानंतर जर तुम्हाला विचारलं की अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा कुठे उभारण्यात आलेला आहे तर उत्तर आहे मित्रांनो रशिया. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे उभारण्यात आलेला आहे तर ते आहे मॉरिशियस या ठिकाणी. सो हे तिन्ही पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा 7 ऑगस्टला हँडलूम डे काय केला जातो, साजरा केला जातो. बरोबर आहे, हातमाग दिवस कधी साजरा केला जातो तर हातमाग दिवस हा 7 ऑगस्टला साजरा केला जातो. याचं कारण आपण मगाशीच बघितलं की 7 ऑगस्ट 1905ला भारतामध्ये स्वदेशी चळवळ सुरू करण्यात आलेली होती. 2015 पासून हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय हातमाग संस्था 1971 नागपूर या ठिकाणी उभारण्यात आलेली होती. ओके, तर तुम्हाला काही कन्फ्युजिंग पॉईंट वाटत असेल तर तो तुम्ही चेक करून घ्या. 9 ऑगस्टला कोणता दिवस असतो हा महत्त्वाचा दिनविशेष आहे मित्रांनो. यावरती प्रश्न पण विचारलेले आहे आणि मी तुम्हाला बरेचसे GK इथून कव्हर करून देणार आहे. राज्यशास्त्र विषयातील काही महत्त्वाचे पॉईंट इथे डिस्कस करणार आहे. तर पहिल्यांदा काय लक्षात ठेवा तुम्ही की जागतिक आदिवासी दिवस कधी असतो तर जागतिक आदिवासी दिवस असतो 9 ऑगस्टला. मग 2023ची थीम कोणती आहे की इंडिजिनियस यूथ ॲज अ एजंट ऑफ अ चेंज फॉर सेल्फ डिटर्मिनेशन. ओके, तर हे लक्षात असू द्या. मग 338मध्ये SC संबंधित तरतूद करण्यात आलेली आहे. 338A मध्ये ST संबंधित तरतूद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आणि 89वी अमेंडमेंट जेव्हा झाली होती लक्षात घ्या 2004मध्ये, तेव्हा SC आयोग आणि ST आयोग विघटन करण्यात आलेला होता. त्यानंतर 338B मध्ये OBC आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि OBC आयोगाला घटनात्मक दर्जा हा 102व्या घटनादुरुस्तीनुसार अमेंडमेंटनुसार 2018मध्ये देण्यात आलेला होता. तशी OBC आयोगाची स्थापना ही 1993ची होती. मात्र घटनात्मक दर्जा हा 102व्या घटनादुरुस्तीनं भेटलेला आहे. तर अशा पद्धतीने हे पॉईंट कव्हर करत चालायचे आहे आपल्याला. स्पाईक NLOS मिसाईल कोणत्या देशाचा आहे असा जर प्रश्न आला, नुसतं स्पाईक येऊ शकते पेपरमध्ये, तर या प्रश्नाचं अचूक उत्तर करायचं इस्रायल. मग इस्रायलची एक प्रसिद्ध गुप्तचर संघटना आहे, त्याचं नाव काय आहे त्या संघटनेचं नाव आहे मोसाद. मग भारताच्या संबंधित ज्या गुप्तचर संघटना आहे रॉ आणि IB, तर याबद्दल आपल्याला महत्त्वाची माहीत पाहिजे आपल्याला की रॉचे प्रमुख कोण आहे रवी सिन्हा, तर IBचे प्रमुख कोण आहेत तपन कुमार डेका. तर प्रमुख बदलत राहतात, त्यामुळं हे तुम्ही क्लिअर ठेवत चला, अपडेट राहत चला. CBIचे कोण झालेले आहे नुकतेच, तर ते झालेले आहे प्रवीण सूद. तर जोड्या लावणीमध्ये विचारला जाऊ शकते, व्यवस्थित पाठ करून घ्या. पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस, माझ्याकडून मोस्ट टाइम प्रश्न करा मित्रांनो हा. देशातील पहिले 3D प्रिंटेड पोस्ट ऑफिस ठीक आहे बेंगलुरू कर्नाटक या ठिकाणी उभारण्यात येत आहे. ओके, 3D डी म्हणजे काय होते मग डायमेन्शन, पाठ ठेवा. डी म्हणजे काय होते मग डायमेन्शन, हे पण तुम्ही इथं पाठ ठेवा. 5Gतला G काय आहे जनरेशनचा, हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार 2023 रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे. अगदी बरोबर आहे, आणि हा पहिलाच उद्योगरत्न पुरस्कार आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष N चंद्रशेखरन यांना फ्रान्स सरकारचा अवॉर्ड भेटलेला आहे. ठीक आहे, आणि 25 लाख रुपये रक्कम जी आहे हे कशाची आहे तर हे पहिला जो उद्योगरत्न पुरस्कार आहे याची रक्कम आहे 25 लाख. ओके, हा पॉईंट वेगळा येते.
ठीक आहे, तर पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना भेटलेला आहे. त्यानंतर एक प्रोजेक्ट 17A जो आहे, तर बघा युद्धनौका या अंतर्गत करण्यात आलेल्या विंध्यगिरी या युद्धनौकेचे अनावरण कोलकाता या ठिकाणी करण्यात आलेले आहे. कुठे? कोलकाता. मग प्रोजेक्ट 70A अंतर्गत जे विंध्यगिरी कोलकाता युद्धनौका आहे मित्रांनो, याचं अनावरण कोणी केलं तर द्रौपदी मुर्मू यांनी केलेलं आहे. आणि CM ममता बॅनर्जी जे आहे पश्चिम बंगालच्या, त्या तिथे हजर होत्या, लक्षात असू द्या. आणि राज्यपाल कोण होते तर ते होते CV आनंद बोस. सो विंध्यगिरी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2023. ठीक आहे, तर बघा सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला प्रश्न जर आला तर उत्तर करायचं आहे रॉकेटरी. ठीक आहे, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे बेस्ट हिंदी फिल्म कोणती ठरलेली आहे तर ती ठरलेली आहे सरदार उधम, ज्यामध्ये विकी कौशल आहे. आणि बेस्ट ॲक्टर आहे अल्लू अर्जुन यांना हा अवॉर्ड भेटलेला आहे, बेस्ट ॲक्टरचा अल्लू अर्जुन यांना. तर बेस्ट ॲक्ट्रेस ठरलेली आहे आलिया भट आणि कृती सेनन. त्यानंतर सरदार उधम सिंग जनरल ओडवायर. मग आता आपल्याला माहीत पाहिजे की हे का बरं चर्चेमध्ये आहे, तर आपल्याला माहीत असलं पाहिजे की जालियनवाला बाग हत्याकांड जेव्हा झाला होता तेव्हा जनरल ओडवायर याने जनरल डायर यांना गोळीबार करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सरदार उधम सिंग यांनी, लक्षात असू द्या, इंग्लंडमध्ये जाऊन जनरल ओडवायरला ठार मारलेले होते 1940 मध्ये. ठीक आहे, तर त्यानंतर सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता ठरला तर तो ठरलेला आहे एकदा काय झालं. दिग्दर्शक कोण आहे तर ते आहे सलील कुलकर्णी. ठीक आहे, आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरलेले आहे निखिल महाजन. गोदावरी चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा अवॉर्ड भेटलेला आहे. तर हे होते 69वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील महत्त्वाचे पुरस्कार. महत्त्वाचा प्रश्न जो वाटला तो वाटला मित्रांनो, DRDOचे पुनरावलोकन करण्यासाठी भारताने एक समिती नेमलेली आहे. त्या समितीचं नाव आहे के विजय राघवन. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. मग DRDOचा फुल फॉर्म काय होतो मित्रांनो? डिफेन्स अँड रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. याची स्थापना कधीची? 1 जानेवारी 1958ची. मुख्यालय कुठे आहे? दिल्लीला. आणि सध्याचे अध्यक्ष आहे समीर व्ही कामत. तर DRDOचे पुनरावलोकन करण्यासाठी पुनरावलोकन यासंबंधी जी समिती नेमण्यात आलेली आहे त्या समितीचं नाव आहे के विजय राघवन समिती. मोस्ट टाइमपी करा. मग थोडं इस्रोबद्दल पण माहिती असू द्या. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोचा फुल फॉर्म आहे. इस्रोची स्थापना ही 15 ऑगस्ट 1969 मध्ये करण्यात आलेली होती. मुख्यालय आहे बेंगलुरू कर्नाटक. आणि याचे सध्याचे 10वे अध्यक्ष इस्रोचे S सोमनाथ. ठीक आहे, चंद्रयान 3. आता या महिन्यामध्ये आणखी म्हणजे चंद्रयान 3 महत्त्वाचं होतं. तर चंद्रयान 3 हे सतीश धवन स्पेस सेंटरवरून श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश इथून सोडण्यात आलं होतं 14 जुलै 2023ला. मान्य आहे. आणि पोहोचलं होतं ते 23 ऑगस्ट 2023ला. तर चंद्रयान 2 जिथं उतरले होते त्या पॉईंटला नाव देण्यात आलेलं आहे तिरंगा पॉईंट. आणि चंद्रयान 3 जिथं उतरलं होतं त्याचं नाव देण्यात आलं होतं शिवशक्ती पॉईंट. जे चंद्रयान आहे ते LV-M3-M4 या लँडरचं नाव आहे विक्रम आणि रोव्हरचं नाव कोणतं आहे प्रज्ञान. तर हे पण पॉईंट तुम्ही इथे काय ठेवा, पाठ ठेवा. एक पॉईंट मी इथं कव्हर केलेला आहे. गुगलचे जे CEO आहे ते आहे सुंदर पिचई आणि अल्फाबेटचे जे CEO आहे मित्रांनो ते आहे सुंदर पिचई. दोन्ही याचे जे CEO आहे ते सुंदर पिचई आहे. मायक्रोसॉफ्टचे CEO कोण आहे? सत्या नाडेला. यूट्यूबचे CEO अलीकडेच नेमण्यात आलेले आहे ते म्हणजे नील मोहन. आणि ट्विटरचे CEO ज्या झालेल्या आहे त्या झालेल्या आहे लिंडा ॲकरिनो. सो हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ट्विटरला अलीकडेच कोण खरेदी केलेलं आहे तर एलन मस्क यांनी 44 अब्ज डॉलरला खरेदी केलं होतं. किती? 44 अब्ज डॉलर. पाठ ठेवा, येऊ शकतो हा आकडा पेपरमध्ये. 29 ऑगस्ट 1947. काय बरं महत्त्वाचं आहे? कारण या दिवशी मसुदा समिती म्हणजे प्रारूप समितीची स्थापना करण्यात आलेली होती. या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर BR आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यामध्ये लक्षात असू द्या 1 अध्यक्ष आणि 6 सदस्य, एकूण 7 सदस्य होते. मग कोण कोण होते? तर एक होते गोपाल स्वामी अय्यंगार, दुसरे होते सईद अहमद सादुल्ला, तिसरे होते अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एक होते N माधवन, त्यानंतर TT कृष्णमाचारी आणि KM मुंशी. पाठ करून घ्या कारण महत्त्वाचा पॉईंट आहे. आपण आपल्या क्लासमध्ये ज्या दिवशी दिनविशेष असतो तो दिवस आपण कव्हर करत असतो हिस्ट्रीमधला, जेणेकरून आपले पॉईंट्स काय होतील, कव्हर होतील. तर तेच पॉईंट मी तुम्हाला इथे कव्हर करून देत आहे मित्रांनो. निवडणूक हे जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये झाली होती. त्यानुसार पहिली बैठक मग 9 डिसेंबर 1946ला भरली होती. या बैठकीचे तात्पुरते जे अध्यक्ष झाले होते ते झाले होते सच्चिदानंद, इथं नंद करा, सच्चिदानंद सिन्हा हे झालेले होते. 11 डिसेंबर 1946ला कायमस्वरूपी अध्यक्ष कोण झाले होते तर ते झाले होते कायमस्वरूपी अध्यक्ष राजेंद्र प्रसाद. तर 13 डिसेंबरला 1946 मध्ये उद्दिष्टांचा ठराव मांडण्यात आलेला होता पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याद्वारे. आणि 22 जानेवारी 1947ला ठराव मंजूर करण्यात आलेला होता. सो हे 3-4 पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्या.
त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे की पहिली विद्युत रेल्वे, आता पहिली विद्युत रेल्वे कधी सुरू झाली तर 1925 मध्ये सुरू झाली होती मुंबई ते कुर्ला दरम्यान. आता हा पॉईंट का घेतला, कारण तुम्हाला माहीत असायला पाहिजे की 100% विद्युत रेल्वे भारतातली पहिली कोणती झालेली आहे, ती झालेली आहे कोकण रेल्वे. कोकण रेल्वेचे जनक अर्जुन बळवंत वालावलकर यांना म्हटलं जाते, तर मेट्रोचे जनक ई श्रीधरन यांना म्हटलं जाते. आणि रोरो सेवा सर्वप्रथम कोण सुरू केली होती, कोकण रेल्वेने सुरू केली होती. त्यामुळे हे पॉईंट्स मी इथं कव्हर करून दिलेले आहे मित्रांनो. तर हे लेक्चर तुम्हाला कसं वाटत आहे नक्की सांगा. शिकतोच मित्रांनो, परंतु जीकेचे बरेच पॉईंट आपण या लेक्चरमधून कंप्लीट करत असतो. ठीक आहे, आणि दर 2, 3, 4 दिवसानंतर आपण हे लेक्चर आणत असतो. त्यामुळं तुम्ही हे व्यवस्थित लिहून घेत चला. ठीक आहे, म्हणजे येणाऱ्या काही कालावधीत मी आणखी लेक्चर टाकेल तर ते तुमचे क्लिअर होतील. 20 ऑगस्टला सद्भावना दिवस असतो, लक्षात असू द्या. आणि राजीव गांधी यांच्या स्मरणार्थ आपण हा साजरा करतो. याच दिवशी अक्षय ऊर्जा दिवस पण असतो, जागतिक मच्छर दिवस पण असतो. आणि मलेरिया एनेफिलस डासाची मादी चावल्यामुळे होतो, लक्षात असू द्या. मलेरिया निर्मूलनाचं टार्गेट कोणतं आहे भारताचं 2030, तर क्षयरोग निर्मूलनाचं टार्गेट आहे 2025. क्षयरोग म्हणजेच होते ट्युबरक्युलोसिस म्हणजेच TB, हे लक्षात असू द्या. शून्य कार्बन उत्सर्जनचं टार्गेट किती आहे मग भारताचं, तर ते आहे मित्रांनो 2070. चीनचं किती आहे 2060, USAचं किती आहे 2050 आणि महाराष्ट्राचं आहे 2040. तर तलाठीमध्ये यावर प्रश्न विचारलेला आहे म्हणते मित्रांनो. ओके, कोणाला आला होता नक्की सांगा खाली कमेंट बॉक्समध्ये. त्यानंतर राष्ट्रीय क्रीडा दिवस असतो 29 ऑगस्टला. आता 29 ऑगस्टला राष्ट्रीय क्रीडा दिवस असतो. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस असतो. त्यांना हॉकीचे जादूगार म्हणून सुद्धा ओळखले जाते. खेलरत्न पुरस्काराला 1992 मध्ये सुरुवात झाली होती. मात्र 6 ऑगस्ट 2021 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं करण्यात आलेलं आहे 2021 पासून. सो पाठ ठेवा. अलीकडेच महाराष्ट्र राज्य सरकारने राज्य क्रीडा दिवस 15 जानेवारी साजरा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सुद्धा खाशाबा जाधव साताऱ्याचे आहे, त्यांच्या स्मरणार्थ 15 जानेवारी हा राज्य क्रीडा दिवस म्हणून आपण साजरा करणार आहे. हा राष्ट्रीय क्रीडा दिवस, हा राज्य क्रीडा दिवस. भारताला पहिलं ऑलिम्पिक पदक भागसिंकी 1952ला तिथे कुस्ती या स्पर्धेत त्यांनी भारताला कांस्य पदक जिंकून दिलेलं होतं. ते भारताचं पहिलंच पदक होतं, हे लक्षात असू द्या. विश्व अजिंक्यपद स्पर्धा 2023 बुडापेस्ट हंगेरी या ठिकाणी पार पडलेला आहे. तर नीरज चोपडा हरियाणा, लक्षात असू द्या 88.17 मीटर इतका त्यांनी भाला फेकून सुवर्ण पदक पटकावलेलं आहे मित्रांनो. ओके, एकदा कन्फर्म करा हे 88.17 आहे की 88.77 आहे, एवढं तुम्ही फक्त कन्फर्म करून घ्या. ओके, त्यानंतर पुढे टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी मग भाला किती फेकला होता 87.58. हा टोकियो ऑलिम्पिकमधला डिस्टन्स माहीत पाहिजे आपल्याला 87.58, आणि तेव्हा त्यांनी गोल्ड मेडल आणलं होतं. आणि नीरज चोपडा अलीकडेच ऑलिम्पिक जे आहे 2024ला होणार आहे त्यासाठी ते पात्र पण ठरलेले आहे. नक्कीच आपण अपेक्षा करू की ते गोल्ड मेडल आणतील. HS प्रणय हे कोणत्या खेळात संबंधित आहे असा जर प्रश्न आला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर करा बॅडमिंटन, कारण त्यांनी विश्वचषक स्पर्धेत कांस्य पदक पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की नरेंद्र मोदी यांना ग्रीसचा द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर हा 2023चा दुसऱ्या क्रमांकाचा अवॉर्ड देण्यात आलेला आहे त्यांना. ओके, आणि ग्रीसला जाणारे ते दुसरेच पंतप्रधान ठरलेले आहे, कारण 1983 मध्ये इंदिरा गांधी गेलेल्या होत्या, तर 23 मध्ये नरेंद्र मोदी. सो 2-2-2चं कॉम्बिनेशन तुम्ही इथे लक्षात ठेवा. ओके, इथे दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार भेटला आणि ते जाणारे दुसरेच पंतप्रधान ठरले होते आणि ग्रीस या देशाने दिलेला आहे. सो ग्रीस पण 2 अक्षरी आहे, यावरून 2-2चं कॉम्बिनेशन तुम्ही लक्षात ठेवा. ग्रीस कंपनीने राफेल नदालला 3 वर्षाकरता ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवडलेले आहे. इन्फोसिस कंपनीचे संस्थापक कोण आहे, तर ते आहे नारायण मूर्ती. तुम्हाला माहीत असेल राफेल नदाल स्पेनचे असून त्यांनी 22 ग्रँड स्लॅम जिंकलेले आहे. नोवाक जोकोविच यांच्या नावावर 23 ग्रँड स्लॅम आहे, जे की सर्बियाचे आहे. राफेल नदाल हे स्पेनचे आहे, त्यामुळे राफेल नदाल हे स्पेन या देशाचे आहे. नारायण मूर्तीचे जावई ऋषी सुनक हे ब्रिटनचे कोण आहे, PM आहेत मित्रांनो. आणि चार्ल्स तिसरा हा तिथला काय आहे, राजा आहे. चार्ल्स तिसरा जो आहे मित्रांनो हा तिथला राजा आहे, चार्ल्स तिसरा. ओके, हे लक्षात ठेवा. आणि इन्फोसिस कंपनीची स्थापना कधी झाली, तर ती झाली होती 1981 मध्ये पुणे या ठिकाणी. त्यामुळे हे तुम्ही इथे पाठ ठेवा. पॉईंट आहे नॅशनल स्मार्ट सिटी 2023 कोणतं शहर ठरलेलं आहे, तर बघा, तर ते ठरलेलं आहे इंदोर. इंदोर हे भारतातील सर्वात स्वच्छ शहर पण आहे, लक्षात असू द्या. बघा इथे दिलेलं आहे भारतातील सर्वात स्वच्छ शहर इंदोर, दुसऱ्या क्रमांकावर सुरत आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे आग्रा. ठीक आहे, आणि स्वच्छ राज्यामध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे मध्य प्रदेशने, दुसरा छत्तीसगड आणि तिसरा आहे आपलं महाराष्ट्र. सो हे एकदा तुम्ही चेक करून घ्या व्यवस्थित. मित्रांनो 26वी पश्चिम विभागीय परिषद 2023 गांधीनगर गुजरात या ठिकाणी पार पडली.
आता विभागीय परिषद जरी गांधीनगर या ठिकाणी पार पडली, मात्र आपल्याला विभागीय परिषद म्हणजे काय हे माहीत पाहिजे. विभागीय परिषदेची स्थापना ही राज्य पुनर्रचना कायदा 256 नुसार करण्यात आली होती. म्हणजेच हे एक वैधानिक संस्था आहे, ही घटनात्मक नाही. कारण या संबंधित कलम नाही. जसं 280 वित्त आयोग आहे, हा घटनात्मक आयोग आहे. ठीक आहे. 324 केंद्रीय निवडणूक आयोग आहे, हा घटनात्मक आयोग आहे. परंतु विभागीय परिषद हे घटनात्मक नसून वैधानिक आहे, कारण राज्य पुनर्रचना कायदा 1956 नुसार स्थापना करण्यात आलेली आहे. मग विभागीय परिषदेचे अध्यक्ष कोण असतात, तर ते असतात केंद्रीय गृहमंत्री आणि उपाध्यक्ष असतात संबंधित राज्याचा मुख्यमंत्री. ओके, हे लक्षात ठेवा. मग उत्तर विभागीय परिषदा एकूण किती आहेत, तर त्या आहे 6 मित्रांनो. ठीक आहे. तर त्या बघूया आपण कोणत्या आहे. उत्तर विभागीय परिषद नवी दिल्ली 1956, दक्षिण विभागीय परिषद चेन्नईला आहे, 1956ची स्थापना आहे. पूर्व विभागीय परिषद कोलकाता 1956, पश्चिम विभागीय परिषद मुंबई 1956. ईशान्य विभागीय परिषदाची स्थापना 1971 मध्ये करण्यात आली होती, जे की शिलाँग मेघालय या ठिकाणी आहे. तर मध्य विभागीय परिषद अलाहाबाद 1956ची आहे. म्हणजेच काय, म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 ह्या 56च्या आहे. मात्र 1971 मध्ये जी आणण्यात आलेली होती परिषद, स्थापन करण्यात आली होती, ती परिषद 71ची आहे. हे जर तुम्ही व्यवस्थित असा आपला एक नकाशा जर समोर ठेवला, तर उत्तर दिल्लीला येणार, चेन्नईला येणार, दक्षिण चेन्नईला येणार, पूर्व कोलकात्याला येणार, पश्चिम मुंबईला येणार. ठीक आहे. त्यानंतर ईशान्य हे शिलाँगला येणार. ओके, आणि जे मध्य आहे ते अलाहाबादला येणार. सो आपल्याला लोकेशन माहीत असलं तर हे व्यवस्थित पाठ होऊन जाते. सो विभागीय परिषद अध्यक्ष असतात केंद्रीय गृहमंत्री आणि उपाध्यक्ष हे संबंधित राज्याचे मुख्यमंत्री असतात, 1 वर्षासाठी उपाध्यक्ष. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिलं हत्ती अभयारण्य गोंदिया गडचिरोली या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे मित्रांनो. मग त्या अनुषंगाने आपल्याला महत्त्वाची माहिती कव्हर पाहिजे की अगस्त्यमलाई हत्ती. ओके, सो अगस्त्यमलाई हत्ती अभयारण्य कुठे आहे, तर ते तामिळनाडूला आहे. भारतात 33 हत्ती अभयारण्य झालेले आहे आणि 33वा हत्ती अभयारण्य आहे तराई, उत्तर प्रदेश. ओके, सो वाढ होऊ शकते आणखी. मग भारताचे प्राकृतिक विभाग किती आहे, तर ते 5 आहे. उत्तर पर्वतीय, मैदानी, द्वीपकल्पीय, त्यानंतर पश्चिम पूर्व किनारे आणि किनारी बेटे. तर महाराष्ट्राचे कोणकोणते प्राकृतिक विभाग आहे, पहिला आहे कोकण, सह्याद्री आणि पठार. प्राकृतिक म्हणजे जे निसर्गरित्याने तयार झालेले आहेत त्यांना म्हणायचं आहे तुम्हाला. ओके, आणि महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा 90% साधारणतः भाग काय केलेला आहे, व्यापलेला आहे. भारताचा 38% भूभाग हा द्वीपकल्पीय पठाराने व्यापलेला आहे. सो दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा जे मी तुम्हाला सांगितले. आता उत्तर पर्वतीय प्रदेशाकडे अतिउत्तरेकडे असणारी रांग हिमाद्री आहे, तर अतिदक्षिणेकडे असणारी रांग कोणती आहे, शिवालिक पर्वत आहे. आणि त्या शिवालिक पर्वताच्या खाली जे दगड, गोटे, वाळूचा जो भाग आहे त्याला भाबर म्हटलं जाते. भाबरच्या खाली जो भाग आहे तराई, तो दलदलीचा प्रदेश आहे. तराईच्या खाली जो आहे तो आहे जुना गाळ, ज्याला भागर म्हटलं जाते, नदीचा जुना गाळ. आणि नदीचा नवीन गाळ आहे त्याला म्हटलं जाते खादर, तो खाली. तर हा क्रम पण विचारलेला आहे उत्तरेकडून दक्षिणेकडे शिवालिक टेकडीच्या खाली. सो भाबर, तराई, भांगर, खादर हे तुम्ही मला पाठ करून द्या, महत्त्वाचं आहे. लेक्चर समजत आहे का मित्रांनो? ठीक आहे. टोकुवा तांदूळ जो आहे आसामचा आहे, त्याला GI टॅग मिळालेला आहे मित्रांनो. मग GI टॅग 1999चा आहे, मुख्यालय चेन्नईला आहे आणि 10 वर्षाकरता हा दिला जातो. मग पहिला GI टॅग 2004 मध्ये कोणत्या उत्पादनाला देण्यात आलेला होता, तर ते उत्पादन होतं दार्जिलिंगचा चहा, पश्चिम बंगाल. त्यानंतर अलीकडेच इस्रोने मच्छीमारांच्या सुरक्षितेसाठी नभमित्र उपक्रम सुरू केलेला आहे. नीलक्रांती मत्स्य उत्पादन, पिसिकल्चर, जनक हिरालाल चौधरी. इस्रोचे चेअरमन कोण आहे, तर ते आहे श्रीधरा पनिकर सोमनाथ, हे त्यांचं पूर्ण नाव आहे. 10वे अध्यक्ष आहे ते, हे लक्षात असू द्या. मग एपिकल्चर कशाला म्हणायचं, मधुमक्षिका पालन. विटिकल्चर कशाला म्हणायचं, द्राक्ष उत्पादन. ओलेरिकल्चर भाजीपाला. पिसिकल्चर मत्स्य उत्पादन. जोड्या लावणीत आला तर प्रश्न क्लिअर झाला पाहिजे. ओके, सो क्लिअर ठेवा. महाराष्ट्राबद्दल जर आपण बोलायला गेलो तर कुक्कुटपालनात महाराष्ट्राचा 5वा क्रमांक लागतो, पशुपालनात 7वा. हा कंबाईनमध्ये आला होता प्रश्न, पशुपालनात 7वा नंबर. मांस उत्पादनात महाराष्ट्र पहिला आणि अंडी उत्पादनात पहिला आहे आंध्र प्रदेश. त्यानंतर थोडक्यात हे लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिवस हा 30 ऑगस्टला असतो मित्रांनो. मालडोक पक्षी अभयारण्य नान्नज सोलापूरला आहे. ठीक आहे. हा पण प्रश्न कंबाईनमध्ये आला होता की नान्नज अभयारण्य हे कशासाठी फेमस आहे, तर मालडोक पक्षासाठी काय आहे ते प्रसिद्ध आहे. ओके. त्यानंतर रहेगुरी अभयारण्य काळवीटसाठी प्रसिद्ध आहे. त्यानंतर सागरेश्वर, हरिण, सांगली,
मानवनिर्मित अभयारण्य आहे. त्यानंतर नायगाव अभयारण्य कशासाठी फेमस आहे? मोर, जे की बीडला आहे. राधानगरी, ज्याला दाजेपूर अभयारण्य म्हणतो, ते गव्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. ओके, कोल्हापूरमध्ये येते. आणि राजस्थानचा राज्य पक्षी मालढोकच आहे, हे लक्षात असू द्या, कारण दिवसेंदिवस मालढोक पक्षाची जी संख्या आहे ते कमी होत चाललेली आहे. त्यामुळे यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. पानशेत धरण लक्षात ठेवा, तानाजी सागर जे अंबी नदीवर आहे. तोरणमाळ डोंगर नंदुरबारमध्ये आहे. तर कोयना धरणाला शिवाजी सागर म्हटलं जाते, तर हे धरण साताऱ्याला आहे. नंतर एक प्रश्न लक्षात असू द्या की भाकरा नांगर धरण हे सर्वात मोठं धरण असून ते सतलज नदीवर आहे मित्रांनो. त्यानंतर हिराकुंड धरण हे महानदीवर असून ते ओडिशा या राज्यामध्ये आहे. तर टिहरी धरण सर्वात उंच धरण असून ते भगीरथी नदीवर आहे, जे की उत्तराखंड या राज्यामध्ये येते. आणि एक प्रश्न लक्षात ठेवा की पंतप्रधान विश्वकर्मा योजना याला मंजुरी 16 ऑगस्ट 2023 केंद्र सरकारने दिलेली आहे. देशातील विविध 18 प्रकारचे कारागीर आणि त्यांच्या छोट्या छोट्या उद्योगांना आर्थिक मदत करणे या संबंधित आहे. 2023-24च्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आलेली आहे आणि पुढील 5 वर्षासाठी 13,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या ऑगस्टमधील महत्त्वाच्या काही घडामोडी. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.